आज थोडा उठायला उशीरच झाला, मग काय पटापट उठले. फ्रीजमध्ये 4 अंडी होती. न विचार करता आधी ती उकडायला ठेवली. तसंही आज बुधवारच होता. अंडी उकडेपर्यंत कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर व्यवस्थित बारीक चिरून घेतलं. अंडी तोपर्यंत उकडून झालीच होती. मग ती सोलून त्याचेही असे काप करून घेतले. उठायला उशीर झाला तरी मला डबा बनवायचाच होता आणि रात्री भाजीची काही तयारी केली नव्हती. त्यामुळे अंडी हा सरळ सोपा मार्ग. पण जर का त्यातही थोडंसं वेगळं पण असेल तर सगळेच मनापासून खातात. म्हणून आज हा जरा असा वेगळा प्रकार केला. बरं, माझी गडबड एवढी झाली की तुम्हाला मी काय बनवते हे सांगायला सुद्धा विसरले. तर आज मी बनवत होते उकडलेल्या अंड्यांची भुर्जी. कढईमध्ये तेल गरम केलं. मग त्यात घातला कांदा. कांदा व्यवस्थित लालसर परतून झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घातला. मग टोमॅटो घातला आणि टोमॅटो ही मऊ होईपर्यंत छान परतून घेतला. मग त्यात घातली हिरवी मिरची. ही फोडणी व्यवस्थित मी 2 मिनटं परतून घेतली आणि मग त्यात घरगुती मसाले घातले. आधी चवीनुसार मीठ, त्यानंतर लाल तिखट, हळद आणि त्यानंतर गरम मसाला. गरम मसाला ह्यामध्ये आवर्जून वापरा, खूप छान भुर्जी होते. हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर 2 मिनटं मी ह्याला एक छान वाफ येऊ दिली. आपण नेहमी जी अंड्यांची फोडून भुर्जी करतो त्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आणि त्याचबरोबर चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि प्रोटीनयुक्तसुद्धा आहे. त्यामुळे ही भुर्जी सगळ्यांनाच आवडते. बरं, आता त्या फोडणीमध्ये मी उकडून घेतलेल्या अंड्यांचे काप घातले आणि व्यवस्थित परतून त्याला एक 5 मिनटाची वाफ येऊ दिली. आता 5 मिनटं वाफ दिल्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीर घातली आणि आपली भुर्जी तयार झाली. भुर्जी बनवता बनवता दुसऱ्या बाजूला मी भाकऱ्यांची सुद्धा तयारी करून घेतली होती. त्यामुळे एकाच वेळी माझे दोन्ही पदार्थ पटापट बनवून झाले. उठायला उशीर झाला होता, पण कमी वेळात इतका चविष्ट पदार्थ डब्यासाठी बनवून तयार झाला. तुम्ही सुद्धा घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. भाई आता बोलू नको अगं माझी राणी, होशील का या बठ्याची सोबर घरवा.